मित्रांनो, महाडीबीटीच्या पोर्टल मार्फत विविध साऱ्या योजनांचं अनुदान दिलं जातं। याच माध्यमातून जवळपास 65 योजनांचं अनुदान या महाडीबीटी पोर्टल मार्फत देण्यात येते। याच माध्यमातून एक महाडीबीटी पोर्टलवर एक नवीन ऑप्शन यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे। याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल। तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा। तर मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल मार्फत या शासनाच्या विविध सबसिडीची एक नवीन ऑप्शन यामध्ये आणण्यात आलेले आहे। त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर तो निर्णयामध्ये काय नवीन ऍड करण्यात आलेले आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, त्या शासन निर्णयामध्ये काय आहे ते जाणून घेऊया। त्यामध्ये मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित सर्व योजनांमध्ये गिव्ह इट अप सबसिडी या पर्यायी बटनाचा लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या महाडीबीटी पोर्टल मार्फत जवळपास 65 योजनांचा लाभ मिळतो। त्यामध्ये राज्य शासनाच्या विविध आर्थिक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाआयटीआयच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टल हे विकसित करण्यात आलेले आहे। महाडीबीटी पोर्टलचा मुख्य उद्देश म्हणजे विविध विभागातील त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ त्याच पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा। त्याचबरोबर याद्वारे लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात लाभाचे थेट वितरण केले जाते। यासाठीचे हा एक यांचा मेन उद्देश आहे, म्हणजे मुख्य उद्देश आहे। सद्यस्थितीत राज्यातील शेतकरी, उद्योजक, विधवा, पूरबाधित, भूकंपग्रस्त इत्यादी घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे लाभ मदत देण्यात येते, अशा लाभार्थ्यांमधून शासनाच्या विविध नियमानुसार पात्र नसणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांना या योजनेतून वगळणे किंवा लाभ त्यांना स्वतःहून नाकारता येतो। यासाठी केंद्र शासनाने या अगोदर राबवले होते, त्याच्याच धर्तीवरती आता राज्य शासन पण गिव्ह इट अप म्हणजे LPG सबसिडी ज्याप्रमाणे नाकारली जाते त्याचप्रमाणे ही या गिव्ह इट अप सबसिडी या बटनाचा उपक्रम राज्य शासनाने पण उपलब्ध करून दिलेला आहे आणि महाडीबीटी पोर्टल मार्फत हा राज्य शासनाच्या विचाराधीन होता। त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑगस्ट 2023 रोजी एक आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार गिव्ह इट अप सबसिडी या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनातील महाडीबीटी पोर्टलवर हा जो गिव्ह इट अप सबसिडी उपक्रम राबवण्यात येईल। सद्यस्थितीत मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित आलेला आहे। त्यामध्ये सर्व 65 योजनांमध्ये तसेच भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित होणाऱ्या सर्व योजनांकरिता गिव्ह इट अप सबसिडी या बटन लागू करण्यात येणार आहे। त्यामध्ये आता महाआयटीआय मार्फत विकसित करून संबंधित योजनासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गिव्ह इट अप सबसिडी बटन पर्याय म्हणून निवडला आहे आणि पर्याय म्हणून यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि हा प्रस्तुत पर्याय निवडीबाबतचा खात्रीकरिता पॉपअप विंडो मध्ये सूचना येतील। त्यानंतर सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारांना एक OTP येईल। OTP अर्जदाराने वेबसाईटवर नोंदवल्यानंतर गिव्ह इट अप सबसिडीची प्रक्रिया पूर्ण होईल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्ही भरत असताना या सबसिडीचा लाभ जर घ्यायचा असेल तर व्यवस्थितपणे वाचून या गिव्ह इट अप बटनाला क्लिक करावे, अन्यथा गिव्ह इट अप बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सबसिडींचा जो काही तुम्हाला लाभ मिळणार आहे, ज्यामधून जो काही आर्थिक लाभ मिळणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही। तर मित्रांनो, ज्यांना हवं नसेल यांची सबसिडी म्हणजेच यांची जो मोबदला असतो, जो सबसिडी असतो ती नको असेल, त्यांना हे गिव्ह इट अप कामाचं आहे। आणि ज्यांना खरंच या महाडीबीटी पोर्टल मार्फत बरेच सारे लाभार्थी आहेत या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, याच माध्यमातून या महाडीबीटी पोर्टलवर त्यांनी प्रवेश केलेला असतो आणि याच माध्यमातून जे अर्ज ऑनलाईन करत असताना
गिव्ह इट अप सबसिडी या बटनावर ज्यांना खरंच लाभ घ्यायचा नसेल त्यांनीच या बटनावर क्लिक करावे आणि ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि नंतर तुम्ही स्वतःहून म्हणता की माझे सबसिडी जी काही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये मला सबसिडी जमा झालेली नाही आणि मला याचा लाभ मिळालेला नाही। हा अर्ज करत असताना या गिव्ह इट अप सबसिडी या बटनावर खरंच गरज नसेल तरच क्लिक करा, अन्यथा तो तुम्हाला लाभ मिळणार नाही। पुन्हा पुन्हा ही माहिती एवढ्यासाठीच की गिव्ह इट अप फक्त जे लाभ घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हा बटन कामाचा आहे आणि ज्यांनी खरंच लाभ घेण्यासाठी या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज दाखल करतात त्यांच्यासाठी हा नाही। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।